मग त्याच्यानंतर नेक्स्ट जे होतं ते होतं तुमचं लेन्स ऑफ आय. लेन्स ऑफ आय, ठीक आहे. ट्युनिका व्हॅस्क्युलोसा संपला, कोरॉइड शिकले, सिलेरी बॉडी शिकले आणि आयरिस शिकले. गॅप बिटवीन द आयरिस इज अँड प्युपिल शिकले. मग नंतर लेन्स आहे. तर याला काय म्हटलं, कॉर्नियल मी कॉन्व्हेक्स म्हटलं. काऊन फक्त सिंगल कॉन्व्हेक्स म्हटलं, एकाच साईड नाही भाऊ. पण जेव्हा तुम्ही लेन्स पाहता तर लेन्स जे आहे ते कसे आहे, दोन्ही साईडनी आहे कॉन्व्हेक्स टाईप. इकडून पण असा आहे आणि इकडून पण कॉन्व्हेक्स शेप आहे. म्हणून लेन्स जे आहे त्याला मी बाय कॉन्व्हेक्स म्हणतो. लेन्स जे आहे दोन्ही साईडनी आहे. हा कॉन्व्हेक्स शेप, हा कॉन्व्हेक्स शेप, दोन्ही मिळाले म्हणून लेन्सला काय म्हणतो मी, बाय कॉन्व्हेक्स इन नेचर. ठीक आहे. तर लेन्स आणि कॉर्निया कॉन्व्हेक्स शेपचे का बरं आहे, कारण लाईटला बेंड करायचं आहे. याला दोघाले लाईटला बेंड करायचं काम आहे. कारण कॉर्नियातून जर इथे आली लाईट, हे कुठं धडकन भाऊ, आयरिसवर धडकन. मेन काम काय आहे आपलं, की इथची सुद्धा लाईट रेज असेल या कुंट्यातली आलेली असेल त्यालाही प्युपिल मधून अंदर टाकायचं आहे. पण जर या डायरेक्शन मधून आली तर हे धडकणार कुठे, या आयरिसच्या कुंट्यावर आणि वापस चालली जाईल. आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त मेजॉरिटी ऑफ लाईट शुड एंटर थ्रू द प्युपिल्स अँड लेन्स ऑफ द आय. म्हणून कॉन्व्हेक्स शेप असाचं कारण काय आहे कॉर्नियाचं, कारण त्या लाईट जे आहे ते रिफ्रॅक्ट करायची आहे, किंवा त्याला ती लाईट सरळ येणारी वेव्हलेंथची लाईट आहे त्याला रिफ्रॅक्ट करून त्या प्युपिलवर पाठवायची आहे, टेडी करायची आहे, म्हणून ते कॉन्व्हेक्स आहे. मग याचा अर्थ लेन्स सुद्धा कॉन्व्हेक्स आहे म्हणून तो सुद्धा टेडी करते का? हे जे कॉन्व्हेक्स आहे, बाय कॉन्व्हेक्स जरी असली तर हे सुद्धा टेडी करते का, किंवा रिफ्रॅक्ट करते का लाईट रेजला? करते की नाही करत? करते. काऊन करते? लाईट रेज जर सरळ गेल्या, सरळ जर आली, बरं हे ठीक आहे, हे बेंड करत, हे जे लाईट रे आहे सरळ आहे, हे सरळ आहे तिथून पास होईल. मग हे सरळ आली लाईट तर ऑप्टिक डिस्क थ्रू बाहेर निघून जाईल. ठीक आहे ना. आणि ऑप्टिक डिस्कच्या या पॉइंटवर काय म्हणतो मी, ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड स्पॉटवर लाईट रेज येते का? स्कोटोमॉर लाईट येते का? ऑप्टिक डिस्कवर लाईट येते का? नाही. किंवा इमेज फॉर्म होते का? नाही. इमेज कुठे फॉर्म होते? इमेज फॉर्म होते इन युअर रेटिनल पार्ट ऑफ आय. दॅट इज, हे आहे तुमचा रेटिना ऑफ आय. आणि रेटिना ऑफ आय जो आहे हा एवढाच पार्ट आहे. ठीक आहे. याला का म्हणतो मी, ट्युनिका नर्वसाचा थर्ड पार्ट कुठला आहे? रेटिना. ट्युनिका फायब्रोसा पाहिला, ट्युनिका व्हॅस्क्युलोसा पाहिला, आणि तिसरा जो आहे ट्युनिका नर्वसा. तर नर्वसा का बरं? कारण हे टोटली न्यूरॉन्स पासून बनले आहे. तर रेटिना काय? रेटिनल पिगमेंट. रेटिनल पिगमेंट, ठीक आहे. रेटिनल पिगमेंट म्हणजेच का, न्यूरोनल लेअर. रेटिना का म्हणतात? न्यूरोनल लेअर म्हणतात. कारण पूर्ण रेटिना जो आहे तो कशापासून बनलाय? न्यूरॉन्स पासून. आणि न्यूरॉन्स पासून बनल्यामुळेच जेव्हाही लाईट रेज पडतं तर न्यूरॉन्स आहे रेटिनाचे, जे की त्या लाईट रेजला कन्वर्ट करते इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये. जे रेटिनामध्ये कोण करत आहे? न्यूरॉन्स ऑफ रेटिना करत आहे. क्लिअर आहे. मग आपला प्रश्न काय होता की कॉन्व्हेक्स शेप, बाय कॉन्व्हेक्स शेप लेन्स आहे तर त्या लाईट रेज बेंड करते का? करते. काऊन करते? कारण इथे आल्यावर लाईट पडल्यावर त्याला कुठे बेंड करायची लाईट रेज? लाईट रेज जर येत असेल पहिले ती इथून बेंड होईल कॉन्व्हेक्स असल्यामुळं. मग ज्याही लाईट रेज प्युपिलच्या गॅप मधून आल्या तर त्या कुठे होईल? त्या मग सरळ जायला पाहिजे का? नाही. त्या कुठे पडायला पाहिजे? त्या पडायला पाहिजे या रेटिना ऑफ आयवर. त्या कुठे पडायला पाहिजे? या अशा ज्या आहे इकडच्या इकडे, त्या कुठे पडायला पाहिजे? रेटिना ऑफ. हा आहे तुमचा रेटिना ऑफ आय. क्लिअर आहे भाऊ? ठीक आहे. म्हणून दोन्ही कॉर्निया असो की मग लेन्स असो, इट इज अन बायकॉन्व्हेक्स अँड इट रिफ्रॅक्ट्स द लाईट रेज. मग लेन्स बद्दल अजून गोष्ट की लेन्स जे आहे याच्या जो स्वतःचा ब्लड सप्लाय नाही आहे भाऊ. लेन्स जवळ स्वतःचा ब्लड सप्लाय नाही आहे. मग का बरं नाही आहे? लॉजिकल विचार करा. ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट अजून त्याच्यात का बरं ट्रान्सपरंट? टेस्ट आहे प्रश्न. दिसलं नसतं ना भाऊ. ब्लड सप्लाय असतात, हे ट्रान्सपरंट राहिलं असतं का? याच्यात रक्त असतं. तर लाईट जर आहे ट्रान्सपरंट म्हणजे का? तुमचा ग्लास, काचेचा ग्लास जो इकडूनही दिसते नाही तिकडूनही दिसते, त्याच्यात जर आतमध्ये लाल भुरका असता रक्ताचा तर दिसलं असतं का इकडचं तिकडे? पारदर्शक असतं का? म्हणून लेन्स जे आहे इट इज ऑल्सो एव्हॅस्क्युलर इन नेचर ॲज लाईक स्क्लेरा. ठीक आहे. पण महत्वाचं का? याच्यात ब्लड सप्लाय नाहीये. मग जगवते कोण लेन्सला?
लेन्सला जगवते सिलेरी बॉडीचे सिलेरी प्रोसेसचे ऍक्वियस ह्युमर. कारण सिलेरी प्रोसेसचे जे ऍक्वियस ह्युमर आहे, सिलेरी प्रोसेस कुठे आहे, इथे हे ब्लड वेसल छोट्या छोट्या ह्या का करून राहिल्या, ऍक्वियस ह्युमर प्रोड्यूस करून राहिल्या. आणि ऍक्वियस जे ह्युमर आहे या गॅप मध्ये आलं, बरोबर. हे काय आहे, ऍक्वियस ह्युमर आहे. आणि इकडचे सिलेरी प्रोसेसेस काय करत आहे, हे ऍक्वियस ह्युमर प्रोड्यूस करून राहिले. आणि मग हा जो भाग आहे हा पूर्ण कशाच्या मध्ये याच्यात आहे, सराउंडेड आहे. हा ऍक्वियस ह्युमर त्याच्या एकदम समोरच आहे ना, आणि काही ना काही न्यूट्रिशन तर भेटूनच राहिलं. म्हणून लेन्सला स्वतः जगण्यासाठी काही ना काही न्यूट्रिशनचा पार्ट जो आहे तो कुठून भेटून राहिला, ऍक्वियस ह्युमरच्या फ्लुइड पासून. त्याच्यानंतर लेन्स जो आहे एव्हॅस्क्युलर इन नेचर आहे. त्याच्यानंतर महत्वाचं क्रिस्टलिन प्रोटीन पासून बनलेला आहे. लेन्स कशापासून बनला आहे, क्रिस्टलिन प्रोटीन. लेन्स जे आहे हे क्रिस्टलिन प्रोटीन पासून बनल्यामुळं दॅट इज ट्रान्सपरंट इन नेचर. आणि लेन्स जे आहे ते बायकॉन्व्हेक्स इन नेचर आहे. आणि त्याच्यामुळं बायकॉन्व्हेक्स असल्यामुळे लाईट रेज जे आहे ते इझिली रिफ्रॅक्ट होऊ शकतात. क्लिअर झालं. एक एमसीक्यू येते लेन्सवरून, ऍब्सेन्स ऑफ लेन्स कॉजेस किंवा ऍब्सेन्स ऑफ लेन्स इज नोन एज एफेकिया. एफेकिया आठवलं म्हणून सांगतो. एफेकिया म्हणजे का, ऍब्सेन्स ऑफ लेन्स, लेन्सच नाहीये. ठीक आहे, समजलं. मग नंतर लेन्सही झालं तुमचं, न्यूरॉन्सही झालं तुमचं, रेटिना ही झाली. मग रेटिना जो आहे, रेटिना बद्दल अजून गोष्टी. आता समजा लाईट रेज जर एंटर होत आहे कॉर्नियातून, कॉर्नियात का होऊन राहिलं, कॉर्नियातून लाईट रेज कुठून एंटर होऊन राहिल्या, ह्या गॅप बिटवीन द आयरिस दॅट इज प्युपिल्स. प्युपिल्स वरून लेन्सवर पडत आहे, लेन्स त्याला पुन्हा बेंड करत आहे लाईट रेज न, कुठं पाडत आहे, रेटिनावर पाडत आहे. आता रेटिनावर काय पूर्ण न्यूरॉन्स आहे. आणि रेटिनामध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात. रेटिनामध्ये काय असते, दोन प्रकारचे वेगळे सेल्स असतात. एक जे सेल आहे त्याला म्हणतो मी रॉड सेल, आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतो मी कॉन सेल. ठीक आहे, काय म्हणतो, रॉड सेल आणि कॉन सेल. तर रॉड सेल म्हणजे का आणि कॉन सेल म्हणजे का, पहा. आपल्या बॉडीच्या आय मध्ये खूप भयंकर मेकॅनिझम आहे. लाईट खूप जास्त येत असेल तर तुम्हाला हात पुढे करायची गरज नाहीये. खूप लाईट जास्त येत असेल, बांधूनही ठेवले असेल, समजा टॉर्च ठेवला डोळ्यासमोर एकदम तीव्रवाला, आणि तुमच्या हातही बांधून आहे, तर तुम्हाला गरज आहे का हात ठेवायची मधात, एवढी लाईटची गरज नाही. ते काम कोण करत आहे, आयरिस. प्युपिलला का करत आहे, गॅप बुजून टाकत आहे. त्याच्यामुळे जास्त लाईट आतमध्ये येणार नाही. चुकून आली खूप जास्त लाईट तर मग नंतर काय होत आहे, कोरॉइड का करत आहे, ते एक्स्ट्रा जी लाईट चुकून आली असेल प्युपिलच्या गॅप मधून, तर कोरॉइड का करत आहे तुमचे, कोरॉइड ते एक्सेस लाईटला ऍब्झॉर्ब सुद्धा करत आहे. हे एक मेकॅनिझम झालं, बरोबर. तर ते कोण कोण करत आहे, प्युपिल करत आहे एक्सेस लाईट आली असेल तर, आणि तुमचा कोरॉइड करत आहे. दुसरं मेकॅनिझम असं की तुम्ही जे लाईट थ्रू कलर डिफरेन्शिएशन करतात, म्हणजे हा ब्लॅक कलरचं शर्ट आहे किंवा ग्रीन कलर आहे, तर कलर डिफरेन्शिएशन असेल तर ते जे घडून आणतात किंवा ते कलर डिफरेन्शिएट तुम्ही करू शकतात, दॅट इज विथ द हेल्प ऑफ युअर कॉन सेल्स. कॉन सेल आणि रॉड सेल कोणाचे प्रकार आहे, हे आहे रेटिनाचे. रेटिनामध्ये दोन प्रकारचे पिगमेंट आहे, एक आहे दोन प्रकारचे सेल्स आहे, एक आहे रॉड सेल आणि दुसरे आहे कॉन सेल. तर मग कॉन सेल आणि रॉड सेलचं काम काय, समजा जर डीम लाईट असेल, डीम लाईट म्हणजे का, अंधार आहे, तर अंधारात ही पहिले हे मेकॅनिझम तर समजलं, अंधार आहे तर का होणार आहे, प्युपिल का होणार आहे, डायलेट होणार आहे. अंधार आहे तर जास्तीत जास्त लाईट आतमध्ये टाकायचा प्रयत्न करेल. तर ठीक आहे, प्युपिल डायलेट झाले, मग लाईट जी आहे उरली सुरली म्हणजे जास्तीत जास्त लाईट आतमध्ये याचा प्रयत्न करेल. लाईट जेव्हा येत आहे, पण लाईट कोणती लाईट येत आहे, डीम लाईट येत आहे. डीम लाईट म्हणजे अंधारवाली, वेव्हलेंथ त्याची कमी आहे. तर डीम लाईटची जेव्हा लाईट येते आणि ते कशावर पडत आहे, रेटिनावर, तर रेटिनामध्ये रॉड सेल ऍक्टिव्हेट होत होते. जेव्हा ही डीम लाईट होते, डीम लाईट येते, तर तेव्हा ऍक्टिव्हेट काय होते, रॉड सेल. आणि रॉड सेलचं काम काय आहे, रॉड सेल जवळ एक प्रोटीन असतो, पिगमेंट असतो, एक प्रोटीन असतो, दॅट इज रोडॉप्सिन. रॉड सेल जवळ, रेटिनामध्ये दोन सेल, रॉड आणि कॉन सेल. आपण बोलतो रॉड सेल बद्दल, रेटिनाच्या रॉड सेलचं फंक्शन. तर रॉड सेल जी आहे, रॉड सेल जवळ असते पिगमेंट एक, प्रोटीन एक, रोडॉप्सिन. तर रोडॉप्सिन हा कोणाचा पिगमेंट आहे, रॉड सेलचा.
मग समजा लाईट जर खूप कमी याची वेवलेंथची असली आणि डीम लाईट असली तर ते पडते कुठे? रेटिनावर. रेटिनावर कुठले सेल डीम लाईटवर ऍक्टिव्हेट होतात? रॉड सेल. मग ऍक्टिव्हेट होऊन करतात का? ते प्रोड्यूस करतात प्रोटीन. तर कुठला प्रोटीन आहे? रोडॉप्सिन. रोडॉप्सिन प्रोटीन काय करतो? ते जे डीम लाईट असेल ना त्याच्यात ही इमेज जनरेशनचं काम करतो. समजले का? म्हणजे तेच जेव्हा अंधार पडते, अचानक लाईट गेली, अचानक लाईट गेल्यावर थोड्या वेळाने 2 मिनिटांनंतर तुम्हाला दिसायला लागते, थोड्या वेळाने. तर त्यावेळेस होते काय? तर त्यावेळेस होते प्युपिल मोठे. प्युपिल मोठे झाले तर लाईट एंटर होते रेटिनावर. रेटिनातून ऍक्टिव्हेट होते रॉड सेल. रॉड सेल प्रोड्यूस करते रोडॉप्सिन. आणि रोडॉप्सिन जेव्हा प्रोड्यूस होते तर तेव्हा तुम्ही थोडं तिथे जे आहे इमेज जे आहे किंवा लाईट रेट जे आहे त्याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये कन्वर्ट करू शकते इन सायंटिफिकली वे. किंवा आपल्या समजण्यासाठी डीम लाईट असेल तर त्यावेळेस मदत कोण करते? रॉड सेल विच प्रोड्युसेस रोडॉप्सिन. आणि रोडॉप्सिन ऍक्टिव्हेट होण्यासाठी एक एमसीक्यू घेऊन घ्या. रोडॉप्सिनचं ऍक्टिव्हेशनसाठी महत्वाचा विटॅमिन आहे विटॅमिन ए. ऐकलं आहे ना? विटॅमिन ए कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. बरं, विटॅमिन ए कॉजेस नाईट ब्लाइंडनेस काऊन? डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए पहिलेपासून ऐकलाय. कारण हेच आहे, नाईट ब्लाइंडनेस, रात्री दिसत नाहीये. का बरं विटॅमिन एच्या डिफिशियन्सीने रात्रीतच नाही दिसत? कारण रात्री भाऊ अंधार राहते, रात्री डीम लाईट राहते. तर रात्री रोडॉप्सिनचं प्रोडक्शन जास्त पाहिजे. बरं, बॉडीमध्ये रोडॉप्सिन तर आहे पण त्याचं ऍक्टिव्हेशन होऊन राहिलं का? नाही. ऍक्टिव्हेशन कोण करते? विटॅमिन ए. म्हणून डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. समजे? ठीक आहे. हे झालं तुमचं रॉड सेल बद्दल. पण जर समजा डार्क लाईट आहे, डार्क लाईटचे मेकॅनिझम कसं चालून राहिलं? डार्क लाईट आहे, स्ट्रॉंगेस्ट वेवलेंथ आहे. बरं, एक स्ट्रॉंगेस्ट वेवलेंथ वरून एक एमसीक्यू घेऊन घ्या. स्ट्रॉंगेस्ट वेवलेंथ म्हणजे काय? तीव्र लाईट जे त्रास देऊन राहिली. आणि लाईट वेवलेंथ म्हणजे का? ते त्रास नाही देत, हलकी वाटते डोळ्याला. तर त्रास देणारी स्ट्रॉंगेस्ट वेवलेंथ. तर कुठला असा कलरची वेवलेंथ जे आहे जे त्रास देते किंवा लवकर अट्रॅक्ट करते डोळा? दॅट इज रेड. रेड कलर हॅज अन वेवलेंथ ऑफ 700 नॅनोमीटर. आणि पर्पल किंवा व्हायलट कलर जे आहे ते लाईट वेवलेंथची आहे, ते जवळपास 450 नॅनोमीटरची आहे. क्लिअर आहे? हे झालं म्हणजे लवकर डोळा जो आय कॅची कलर आहे. आय कॅची कलर म्हणजे यांची वेवलेंथ जी आहे, हे जे कलरची वेवलेंथ आहे हे सगळ्यात जास्त आहे. तो क्वेश्चन येईल, टार्गेट याचा एमसीक्यू होता, टाकला होता मी नोट्समध्ये, की स्ट्रॉंगेस्ट वेवलेंथ कुठल्या कलरचा आहे? तर रेड कलरचा आहे. मग त्या कलरचा आहे वेवलेंथ, मग त्याची वेवलेंथ किती आहे? ते आहे 700 नॅनोमीटर. आणि व्हायलेटची सगळ्यात मग कमी कोणाची आहे? दॅट इज व्हायलेट. हे बघा, तुम्हाला अभ्यास त्याच रिटर्न करायला लागेल. मला एमसीक्यू कोणता सापडला? रेड कलरवाला. मग मला जर रेड कलरवाला एमसीक्यू सापडला तर मी विचार केला जर स्ट्रॉंगेस्ट विचारू शकते, तर मग जे एमसीक्यू नाहीये त्याच्यात तोही विचारू शकते. तर मग मी डाटा त्याच्यातून मग सर्च केलं की कुठल्या कलरची वेवलेंथ सगळ्यात कमी असते. एमसीक्यू कशातून, शॉर्ट एमसीक्यू कशातून जनरेट होते? स्ट्रॉंगेस्ट, टॉलेस्ट आहे ना, बिगेस्ट, सगळ्यात जास्त कोणात. तर मग जर सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे? रेड कलरची. तर सगळ्यात कमी जरी क्वेश्चन मध्ये नसून दिसलं किंवा माझ्याकडून हे राहिलं तर प्रयत्न करायचा नोट्स वाचताना एक पेन हातात ठेवायचा आणि मोबाईलवर आपलं हे असं असेल तर असं विचारू शकते की आपल्याला माहित पाहिजे. क्लिअर आहे? चलो, मग नंतर रोडॉप्सिन झालं. मग आता दुसरं जे आहे ते कॉर्न सेल आहे. तर मग जेव्हा स्ट्रॉंग लाईट राहते किंवा रेड कलरची वेवलेंथ किती आहे सर? 700 नॅनोमीटर. तर त्यात खूप जास्त वेवलेंथची लाईट रे पडत असेल तर त्यावेळेस मेकॅनिझम काय आहे आयचं? पहिली गोष्ट तर रेड लाईट येईल, आल्यानंतर स्ट्रॉंगेस्ट वेवलेंथ असल्यामुळे खूप जास्त तीव्रतेची लाईट असल्यामुळे प्युपिल कॉन्ट्रॅक्ट करण, प्युपिल कॉन्स्ट्रिक्ट करण विथ द हेल्प ऑफ विच मसल? आयरिसचे कॉन्स्ट्रिक्टरी प्युपिलरी मसल. आयरिसचे कॉन्स्ट्रिक्टरी प्युपिलरी मसलनी ते कॉन्स्ट्रिक्ट होईल, प्युपिलची गॅप कमी करेल. कमी केल्यावर उरली लाईट जास्त करा रेटिनावर पडेल. खूप जास्त पडत असेल तर आतमध्ये कोरोइड आहे ते काय करेल? ऍब्झॉर्ब करेल. आणि मग रेटिनावर पडल्यानंतर
कॉर्न सेल्स जे आहे, पण आता स्ट्रॉंगेस्ट लाईट आहेत, आता रॉड सेलची गरज नाही ऍक्टिव्हेशनची. आता कुठले सेल होईल ऍक्टिव्हेट? आता होईल तुमचे कॉर्न सेल. आणि कॉर्न सेल जे आहे, जेव्हा स्ट्रॉंगेस्ट लाईट असते तेव्हा कॉर्न सेल ऍक्टिव्हेट होतं. जेव्हा डिफरंट कलर असेल तर किंवा तुम्हाला कलर डिफरन्शिएशन करायचं असेल की हा कलर हा आहे, हा कलर हा आहे, तर त्याच्यासाठी पण रेटिनाचे कॉर्न सेलच तुम्हाला मदत करतात. समजले? कारण रॉड सेल का करत आहे? डीम लाईटला व्हिज्युअलाइज करत आहे. बरं, लाल कलरची डीम लाईट राहू शकते का? कथ्था कलरची डीम लाईट राहू शकते का? डीम लाईट म्हणजे डीम लाईट काळी. तर रॉड सेल केव्हा ऍक्टिव्हेट होते? जेव्हा डीम लाईट आहे, म्हणजे ते काळा अंधार असल्यावर ना. समजत आहे का? आणि मग वेगळे कलर केव्हा? अंधारात दिसणार आहे का वेगळे कलर? त्याच्यासाठी तर प्रॉपर लाईट लागेल, तेव्हाच वेगळे कलर दिसणार आहे. तर वेगळे कलर पाहण्यासाठी कुठले सेल मदत करू राहिले? कॉर्न सेल. तर एमसीक्यू येईल, टू डिफरन्शिएट बिटवीन कलर विच सेल्स ऑफ द रेटिना हेल्प. तर ते कुठले हेल्प करतात? कॉर्न सेल. मग नंतर आता कलर समजला, वेवलेंथ समजली की हे स्ट्रॉंगेस्ट आहे की लाइटेस्ट आहे. ही अंधारवाली आहे तर रॉड करंट, ही स्ट्रॉंगेस्ट असेल, वेगळे कलर असेल तर कॉर्न सेल करेल. आणि आता समजा हे याचं काम झालं रेटिनाचं. आता हे रॉड सेलनी का केलं? कलर डिफरेन्शिएट केला. सॉरी, कॉर्न सेलनी कलर डिफरेन्शिएट केला आणि रॉड सेलनी का केलं? अंधार असेल तर रोडॉप्सिन वाढून तिथं आयडेंटिफाय करलं ती इमेज. मग नंतर आता हे जे लाईट रेज होते याचं रूपांतर कशात केलं? इलेक्ट्रिकल इम्पल्सेस किंवा सिग्नल्स मध्ये. याचं मेन काम काय? पहिले तर मी ही गोष्ट सांगितली की रेटिनावर होतं का नेमकं. महत्वाचं, रेटिना खूप काही आहे, पण महत्वाचं होते का? रेटिनामध्ये रॉड सेल आहे आणि कॉर्न सेल आहे. तर ते एक ते कलर डिफरेन्शिएट करतात, किंवा अंधार असेल तर त्याच्यातून ती इमेज आयडेंटिफाय करतात त्या अंधारात काय आहे बा त्या अंधारात. ठीक आहे, तर विथ द हेल्प ऑफ रॉड अँड कॉर्न सेल. मग नंतर आयडेंटिफाय केलं अंधाराची आहे का वेगळ्या कलरची आहे. मग नंतर त्याचं रूपांतर कशात होणार आहे? तिथे त्या रेटिना कशापासून बनलाय? न्यूरॉन्स पासून. तर ते लाईट रेज आता इथेच कन्वर्ट होईल इलेक्ट्रिकल सिग्नल्स. आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्स जे आहे ते इथून चालली तुमची ऑप्टिक नर्व. तर हे जी ऑप्टिक नर्व आहे, इथून तुमचे इलेक्ट्रिकल इम्पल्स जे आहे हे चालले तुमचे व्हिज्युअल एरिया ऑफ ब्रेन. कुठे चालले? व्हिज्युअल एरिया ऑफ ब्रेन. तो कॉर्टेक्स रिजन जो आहे, ऑसिपिटल लोब जो आहे ब्रेनचा, तिथे तुमची इमेज परसिव्ह होते. समजले पक्क? ठीक आहे. तर आपल्याला आता का पाहायचं आहे? व्हिज्युअल पाथवे. आपल्याला इमेज जनरेशन तर समजली. इमेज जनरेशन म्हणजे का? रेटिनापर्यंत कशा रीतीने लाईट पडते. एकदा पुन्हा रेटिनापर्यंत कशा रीतीने पडते रे भाऊ? रेटिनापर्यंत पहिली गोष्ट तर कॉर्नियावर धडकते. कॉर्निया त्या लाईटला, बरं एक गोष्ट, ऍक्वेस ह्युमर जे आहे, ऍक्वेस ह्युमर आहे, प्रोड्यूस कोण केलं ऍक्वेस ह्युमर? सिलेरी प्रोसेस, सिलेरी बॉडीचे सिलेरी प्रोसेस, त्यांनी ऍक्वेस ह्युमर प्रोड्यूस केलं. ऍक्वेस ह्युमर कुठं पडून राहिलं पहिले? सिलेरी बॉडी आणि आयरिसच्या मधातल्या गॅप मध्ये, बरोबर. आणि मग नंतर इकडून या सिलेरी बॉडी आणि आयरिसच्या गॅप मध्ये मग इथे ऍक्वेस ह्युमर आला. हा चेंबर भरला. हा चेंबर भरल्यावर गॅप, इट इज अन गॅप, प्युपिल इज अन गॅप बिटवीन द आयरिस. तर मग हे कुठे पडणार आहे? ऍक्वेस ह्युमर. हे ऍक्वेस ह्युमर फुल झाला भाऊ, इथं झाला ना. एक लेवल येईन की हा ऍक्वेस ह्युमर भरून जाईल. मग नंतर मी सांगितलं होतं स्क्लेरोकॉर्नियल जंक्शन, अॅनाटॉमिकल वरून क्वेश्चन आला. तर स्क्लेरोकॉर्नियल जंक्शन म्हणजे का? जिथं स्क्लेरा संपते कॉर्निया चालू होते, दॅट इज युअर लिंबस. त्याच पार्टवर तुमचा एक होल सुद्धा आहे सांगितलं. एक होल आहे म्हटलं, तर दॅट होल इज कॉल्ड ऍज कॅनल ऑफ स्क्लेम. इथं काय? एक होल आहे आणि ह्या होल काय? कॅनल ऑफ स्क्लेम, SCHLEMM. बरं, एक वेळ तर अशी येईल की सिलेरी प्रोसेस का करणार आहे? ऍक्वेस ह्युमर प्रोड्युसर्स करणार आहे. मग इथे भरल्यावर मग कुठून येईल? प्युपिल मधून या चेंबरवर येईल. इथे आल्यानंतर ऍक्वेस ह्युमर फुल झालं. फुल झाल्यावर याला बाहेर लागन, नाली लागन बाहेर काढायसाठी. ती नाली कोण आहे? कॅनल ऑफ स्क्लेम. आणि इकडे पण काय? कॅनल ऑफ स्क्लेम. कॅनल ऑफ स्क्लेम आहे. तर इथून जेव्हा प्रोड्यूस होते तर सिलेरी प्रोसेसेस प्रोड्युसेस ऍक्वियस ह्युमर, वाईल कॅनल ऑफ स्क्लेम जे आहे ते ड्रेन करते ऍक्वियस ह्युमर. तर प्रोडक्शन आणि ड्रेनेजचा रेशो सुद्धा सेम लागल, तेव्हाच तिथं व्यवस्थित रीतीचं अमाऊंट मेंटेन करून राहील रे भाऊ.
समजे क्या? म्हणजे यांनी जेवढं बनवलं तेवढं त्या रेटनी निघालंही पाहिजे, तेव्हाच इथे एवढ्या मात्राचं अमाऊंट जे आहे ऍक्वेस ह्युमर तेवढं तिथे राहील. तर तिथे जे राहणारा ऍक्वेस ह्युमर आहे दॅट इज युअर 0.13 ml. टोटल ऍक्वेस ह्युमर किती असते? 0.13 ml. मायक्रोलिटर मध्ये विचारलं तर 300 मायक्रोलिटर लिहून घे का नोट्स मध्ये, त्याच्यात नाहीये 300 मायक्रोलिटर कॅनल ऑफ स्क्रीम. तर मग क्वेश्चन येईल की टोटल अमाऊंट किती आहे? 0.13 मिलीलिटर. मायक्रोलिटर मध्ये 300 मायक्रोलिटर. ठीक आहे. मग नंतर रेट आहे त्याचा प्रोडक्शनचा, की जेवढ्या रेटनं प्रोड्यूस होते तेवढ्याच रेटनं नालीतून बाहेर निघाला पाहिजे. तर 2 to 3 मायक्रोलिटर पर युनिट तेवढं अवरनी तिथे हे ऍक्वेस ह्युमर प्रोड्यूस होते, 2 to 3 मायक्रोलिटर. तर त्या रेटनी प्रोड्यूस होते, तर त्याच रेटनी बाहेर नालीतून बाहेर निघालं पाहिजे, तेव्हाच तिथं 0.13 किंवा 300 मायक्रोलिटर जमा राहील. ठीक आहे, मग हेही समजलं. पण जर समजा सिलेरी प्रोसेसनी खूप जास्त बनवणं, नाली क्लिअर आहे, नाली साफच आहे, कॅनल ऑफ क्लीम होल मध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण प्रॉब्लेम कुठे आहे? सिलेरी प्रोसेस. सिलेरी प्रोसेसेस मध्ये ब्लड कॅपिलरी जे आहे ते का बनवून राहिल्या? ऍक्वेस ह्युमर. पण यांचं काम खूप जास्त झालं चालू, समजा यांचं प्रोडक्शन रेट वाढला आणि नालीची जे लांबी रुंदी आहे ती तेवढीच आहे, तर प्रोडक्शन वाढल्यामुळे ऍक्वेस ह्युमर काय होईल? जमावीन इथे. याच्यावर प्रेशर कोणावर येणार आहे? कॅनल ऑफ स्क्रीमवर, कारण प्रोडक्शन रेट वाढला. आणि जर ऍक्वेस ह्युमर त्याच्या क्वांटिटीनुसार जास्त झालं, म्हणजे क्वांटिटी किती? 300 मायक्रोलिटर किंवा 0.13 ml त्याच्यापेक्षा जास्त झालं, तर त्याला म्हणतो मी इन्क्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर. इंट्राऑक्युलर प्रेशर काय आहे तुमचं? हे प्रेशर आहे तुमच्या ऍक्वेस ह्युमरचं. आतमध्ये डोळ्यामध्ये 0.13 ml पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याच्या कमी म्हणजे डिक्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर, आणि 0.13 ml च्या वरती ऍक्वेस ह्युमर म्हणजे इन्क्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर. ठीक आहे, मग इंट्राऑक्युलर प्रेशर मोजता कशाच्या मदतीने? तर टोनोमेट्री कॉर्नियाच्या वर ठेवताना तुम्ही मोजता की ऍक्च्युअल मध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर किती आहे, म्हणजेच का की ऍक्वेस ह्युमर आतमध्ये किती आहे. तर नॉर्मली जे इंट्राऑक्युलर प्रेशर राहते ते राहते 10 ते 21 mm ऑफ एच जी. सीएसएफचं प्रेशर किती राहते? 10 ते 20 mm ऑफ एच जी. एक्झॅक्टली विचारलं, हे रेंज झाली 10 ते 21, एक्झॅक्टली असते 16 ते 21. जसं प्युपिलरीचं डायमीटर आहे प्युपिल्सचं 1 ते 8, एक्झॅक्टली विचारलं तर 4 ते 5. नॉर्मल डोळे जर असन ना डीम लाईट ना स्ट्रॉंग लाईट, तर नॉर्मल प्युपिलरी किती राहणार आहे डायमीटर? 4 ते 5, मधातला रस्ता ना. मग जर इंट्राऑक्युलर प्रेशर 10 ते 21 आहे, तर कमीत कमी झालं ते 10 आणि जास्तीत जास्त झालं 21, तर तुमचं किती राहते? 15 ते 16च राहील ना नॉर्मली इंट्राऑक्युलर प्रेशर, त्याच्या मधातला रस्ता. समजे रे भाई? तर दॅट इज युअर इंट्रा ऑक्युलर प्रेशर. तर ते मोजता तुम्ही विथ द हेल्प ऑफ द डिव्हाइस इन्स्ट्रुमेंट दॅट इज कॉल्ड एज टोनोमेट्री. क्लिअर झालं? मग नंतर मागचा जो चेंबर आहे, कॅव्हिटी 2 बनल्या, हे जी कॅव्हिटी बनली कोणी? सिलेरी बॉडीचे. हे जे सिलेरी बॉडी आहे आणि लेन्स यांनी काय केलं? एक कॅव्हिटी इकडे फॉर्म केली आणि एक कॅव्हिटी इकडे फॉर्म केली. ही जी कॅव्हिटी आहे याला म्हटलं मी अँटेरियर चेंबर ऑफ आहे, ही जी कॅव्हिटी आहे म्हटलं पोस्टेरियर कॅव्हिटी ऑफ आहे. क्वेश्चन आला फ्लुइड इन द अँटेरियर कॅव्हिटी ऑफ आहे, which fluid that is your aqueous humor, which fluid is present into the posterior cavity of eye, that is your vitreous humor. क्लिअर आहे? मग नंतर अँटेरियर कॅव्हिटीचे अजून 2 गड्डे दिसून राहिले, 2 पोकळ भाग आहे. एक पोकळ भाग आहे हा समोरचा आणि एक आहे हा. ही झाली तुमची अँटेरियर कॅव्हिटी. अँटेरियर कॅव्हिटी पुन्हा 2 कॅव्हिटी आहे, किंवा त्या कॅव्हिटी चेंबर म्हणत आहोत. आता कॅव्हिटी याच्यासाठी नाही म्हटलं गेलं कारण ते कन्फ्युज झालं असं समजा, म्हणून त्याला आता अँटेरियर कॅव्हिटी 2 जे भाग आहे त्याचे आता चेंबर म्हणण्यात आले. तर अँटेरियर कॅव्हिटी अजून 2 चेंबर आहे, एक आहे तुमचा अँटेरियर चेंबर आणि एक आहे पोस्टेरियर चेंबर. तर अँटेरियर चेंबर म्हणजे हे आयरिस आणि प्युपिल जे आहे यांनी आता 2 अजून चेंबर बनवले. हे जे 2 आयरिस आहे आणि हे प्युपिल आहे, याच्या समोरची जागा म्हणजे कॉर्निया आणि आयरिस, 2 आयरिसच्या समोरची जागा दॅट इज युअर अँटेरियर चेंबर ऑफ आय. ठीक आहे, ग्लुकोमासाठी हेच महत्वाचं आहे. आणि आयरिस आणि प्युपिल आणि लेन्सच्या ही जी गॅप आहे दॅट इज कॉल्ड युअर पोस्टेरियर चेंबर ऑफ आय. ग्लुकोमा आठवला म्हणून सांगत की ग्लुकोमा काय? ग्लुकोमा म्हणजे जर आयदर तुमचं प्रोडक्शन खूप झालं ऍक्वेस ह्युमरचं, त्याच्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढला, प्रोडक्शन खूप वाढलं, तर किंवा प्रोडक्शनचा रेट 2 to 3 मायक्रोलिटर बरोबर आहे, पण तुमचं कॅनल ऑफ स्क्लेम ब्लॉक आहे, तरी पण ऍक्वेस ह्युमर वाढलं, म्हणजे एक्सेस प्रोडक्शन ऑफ ऍक्वेस ह्युमर इज कॉल्ड एज, दिस इज कंडिशन तुमची
ग्लुकोमा. कॅट्रॅक्ट काय आहे तुमचा, की कॅट्रॅक्ट म्हणजे लेन्स कशी आहे तुमची बाय नेचर, ट्रान्सपरंट आहे. कशापासून बनली आहे, क्रिस्टलिन प्रोटीन पासून. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळेच तर लाईट पास होऊ शकते ना भाई, ट्रान्सपरंट असल्यामुळं. तर जर समजा वयानुसार हे जे क्रिस्टलिन प्रोटीन आहे याच्यामधले लेन्सचे हे डॅमेज होऊन जातात, आणि म्हणून लेन्स जी ट्रान्सपरन्सी आहे लेन्सची ती फेड होऊन जाते. फेड म्हणजे धुंदली धुंदली. तर जर धुंदली धुंदली झाली तर दॅट इज युअर कॅटरॅक्ट. समजे क्या. आणि कॅटरॅक्ट कशामुळे होत आहे, वयानुसार. इलास्टिसिटी जी आहे लेन्सची ते पण लूज होऊन राहिली. इलास्टिसिटी कोण मेंटेन करत आहे, थिक होणं थिन होणं, थिक होणं थिन होणं कंटिन्यू होऊन राहिली. जवळ पाहून राहिलो तर थिक होऊन राहिली, आणि दूरचं पाहून राहिलं तर थिन होऊन राहिली. त्याच्यामुळे काय होणार आहे, एका वयानं गेल्यानंतर त्याची इलास्टिसिटी कमजोर होऊन जाईल. आणि कमजोर झाल्यावर त्याच्यात आता आतमध्ये काय आहे, ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याच्यामध्ये काय क्रिस्टलिन प्रोटीन आहे, तर ते काय होऊन जाईल, फेड होऊन जाईल. फेड झालं तर दॅट इज कॉल्ड युअर कॅट्रॅक्ट. समजे. तर ग्लुकोमा आणि कॅट्रॅक्ट सुद्धा त्याच प्रकार बघायचा आहे. हे झालं तुमचं आय बद्दल, समजे अभि. आणि मग नंतर आता मेन काय आहे तुमचं, इमेज जी आहे कशा रीतीने रेटिनावरून इलेक्ट्रिकल इम्पल्सेस कन्वर्ट झाले, कशा लाईट रेज कन्वर्ट झाले इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये, आणि हे इलेक्ट्रिकल सिग्नल कशा रीतीने ऑप्टिक नर्व थ्रू ब्रेन पर्यंत जाते, आणि ब्रेन जो आहे त्याला तो इमेज परसिव्ह करते, हे बघायचं आहे. क्लिअर आहे, बाकी काही डाऊट. चल.